श्लोक क्रमांक 14, 15 ते 21. आपलं शरीर हे सर्व प्रकारच्या मूलद्रव्यांनी बनलेलं आहे आणि जे मरणानंतर जळून गेल्यावर नष्ट होतं. परंतु हे शरीर चालवणारी जी जाणीव शक्ती आहे, ज्याला आपण चेतना म्हणजे कॉन्शियसनेस अथवा आत्मा म्हणतो, तो कधीच नष्ट होत नाही. आत्मा अमर आहे. ही चेतना अथवा आत्मा आपल्या शरीरातील ज्ञानेंद्रिय म्हणजेच कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा, त्याचबरोबर जी आपली कर्मेंद्रिय आहेत म्हणजेच हात, पाय, तोंड, गुद आणि लिंग, याचबरोबर आपलं मन आणि आपली बुद्धी म्हणजे मेंदूतील स्मरणशक्ती मेमरी यांचा वापर करते आणि आपल्या शरीराला चालवत असते. आत्माच आपल्या शरीराला चालवत असतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराला एक भौतिक शरीर न मानता आत्मा किंवा एक श्रेष्ठ परमेश्वरीय चेतना जर मानायला सुरुवात केली ना, तर बाकी सर्व व्यक्तींना, प्राण्यांना पण आपण सर्व ते आत्मेचे असं जर मानायला सुरुवात केली, तर मरण या शब्दाला ॲक्च्युली काही अर्थच उरणार नाही. बरोबर आहे की नाही? कारण आपण आपल्याला शरीरच मानायचं नाही. आपण आपल्या समोरील जी व्यक्ती आहे त्याला पण शरीर न मानता आपण आत्माच जर मानलं, आपल्या स्वतःला सुद्धा आपण जर आत्मात मानलं आणि आत्मा हा कधीही नष्ट न होणाऱ्या गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याला जेव्हा माहिती आहे, तेव्हा मरण या शब्दाला अर्थच उरत नाही. बरोबर? आपण आपोआपच अमरत्वाच्या विचारांपर्यंत पोहोचू शकतो, कारण आत्मतत्व कधीच नाश पावत नाही. यामुळे मरणानंतरही आपण असणारच आहोत. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे सर्व राजे, जे तुझे नातेवाईक, भाऊ, गुरु, तुम्ही सर्व काही अमर आहात. आपण पूर्वीही होतो आणि भविष्य काळातही आपण असणार आहोत. याचाच अर्थ असा आहे की बघा, वैज्ञानिकदृष्ट्या मी तुम्हाला सांगतो, माणूस ज्यावेळेस मरतो त्यावेळेस त्याच्या शरीराची राख होते. राख होते म्हणजे शरीराचं दुसऱ्या रूपात रूपांतर होतं. त्या राखेचं पुन्हा मातीमध्ये ती मिसळली जाते, पुन्हा दुसऱ्या रूपात तिचं रूपांतर होतं. मातीत गेल्यातून त्याच राखेतून पुन्हा झाडं उगवतात, पुन्हा त्याचं दुसऱ्या रूपात रूपांतर होतं आणि तेच ती ती तीच झाडं, तेच अन्न जेव्हा एखादी सजीव प्राणी खातात, पुन्हा तेच अन्न जिवंत होतं. हे जे चक्र आहे हे सतत सुरूच असतं. या चक्राला अंत नाही. आत्मा अविनाशी आहे, अशा पद्धतीने आत्मा अविनाशी आहे. वैज्ञानिकदृष्ट्या आत्मा अशा पद्धतीने अविनाशी बनतो आणि सर्व विश्व या अविनाशी तत्वानेच भरलेलं आहे. आपला देह हा विनाश पावतो, परंतु देह वापरणारा आत्मा जो आहे ना, तो कालातीत आहे, अविनाशी आहे.